राजकीय वर्तुळात एक मोठी बातमी, समरजितसिंह घाटगे शरद पवारांची साथ सोडण्याची शक्यता आहे। शिवसेना किंवा भाजपमध्ये जाण्यासाठी त्यांची चाचपणी सुरू आहे। एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या गेल्या 2 दिवसांपासून गाठी भेटी समरजितसिंह घाटगे यांनी घेतलेल्या आहेत। तर भाजपमधनं विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षामध्ये प्रवेश केला होता आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता घाटगे पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुखे आपल्या सोबत आहेत। काही महिन्यांपूर्वी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आलेले समरजितसिंह घाटगे आता लगेचच पक्ष बदलण्याच्या तयारीत आहेत। काय माहिती ज्ञानेश्वर त्याबद्दल? समरजितराजे घाटगे यांनी आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय चाचपणी करायला सुरुवात केलेली आहे। खरं तर विधानसभेला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटामध्ये त्यांनी प्रवेश केला होता, मात्र तत्पूर्वी ते भाजप पक्षामध्ये होते आणि भाजप वाढीसाठी त्यांनी ते कागल तालुक्यात कागल मतदारसंघामध्ये ते प्रयत्न केले होते। मात्र त्यांचा सध्या जीव आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रमताना दिसत नाही। ते पुन्हा आता पक्ष बदलण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटी आहेत ते मुंबईमध्ये घेतलेल्या आहेत आणि या भेटीच्या अनुषंगाने शिवसेना किंवा भाजपमध्ये ते प्रवेश करण्याची शक्यता आहे ते या ठिकाणी दिसून येते। खरं तर भाजपमध्ये येत्या काळात अनेक प्रवेश आहेत ते होणार आहेत, तसे अनेक नेते आहेत ते सांगताना पाहायला मिळतात आणि त्यामध्ये समरजितराजे यांचा प्रवेश सुद्धा आहे तो भाजपमध्ये होऊ शकतो आणि त्या दृष्टीने त्यांनी चाचपणी करायला सुद्धा सुरुवात केलेली आहे। मात्र त्यांची जी सर्वाधिक अडचण आहे ती हसन मुश्रीफ यांच्यासोबतची असणार आहे, कारण हे दोघेही सत्तेमध्ये एकत्र गेल्यानंतर कागलमध्ये नेमकं विरोधक कोण अशा पद्धतीचा सवाल आहे तो या ठिकाणी उपस्थित होणार आहे आणि हसन मुश्रीफ त्यांना सत्तेमध्ये या ठिकाणी जुळवून घेणार का, हा सुद्धा एक खरा प्रश्न आहे तो या निमित्तानं उभा राहतोय। कारण हसन मुश्रीफ यांच्यावरती सातत्याने त्यांनी मनी लॉन्ड्रिंगचे आरोप केले होते आणि नुकताच हसन मुश्रीफ यांची त्यामधून ते कोर्टाने क्लीन चिट त्यांना दिलेले आहे आणि त्यामुळे येत्या काळामध्ये हे दोघं जर एकाच म्हणजे सत्तेमध्ये सामील झाले तर ते जुळवून घेणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र सध्या पाहायला गेलं तर समरजितराजे हे आता इतर पक्षामध्ये जाण्याची चाचपणी करताना पाहायला मिळतात आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवरती त्यांचा हा निर्णय कितपत सार्थ ठरतो आणि ते कधी आणि कोणत्या पक्षात प्रवेश करतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। बिलकुल ज्ञानेश्वर, धन्यवाद या माहितीसाठी।